एक दिवस विजयनगरचे राजा विद्याधर आणि त्यांचा मंत्री सारंगा दोघेही वेश बदलून नगर भ्रमण करण्यासाठी निघाले. महाराज महाराज महाराज, तुम्हाला कोणी ओळखलं तर गडबड होईल. अरे ते सगळं सोड, स्वतःच्या अवतीभोवती तर बघ, लोक किती आनंदी आहेत. अरे करू नका गडबड घोटाळा. अरे घ्या कांदा आणि रताळा. जेव्हा आम्ही आमच्या प्रजेला आनंदात बघतो तेव्हा आमचं मन समाधानी होतं. हे बघ सारंगा, अशी एकही व्यक्ती दिसत नाही जी आनंदी नाही. महाराज क्षमा करा, पण हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे असतात. अर्थात जी व्यक्ती संतुष्ट आहे तीच खुश आहे. आता वास्तविकरित्या किती लोक संतुष्ट आहेत याचा शोध घ्यायला हवा ना. जर तुमची आज्ञा असेल तर माझ्याकडे एक योजना आहे महाराज. आमच्यासाठी ही माहिती आवश्यक आहे की तुम्ही सर्वजण खरोखर आनंदी आहात की नाही. आमच्या राज्यात तुमच्या सगळ्या गरजा पुरवल्या जात आहेत किंवा नाही. इथे उपस्थित लोकांपैकी कोणी असा आहे का जो आनंदी नाहीये? मी तर इतका आनंदात आहे महाराज की व्यापार करण्यासाठी देखील बाहेर जायची इच्छा होत नाही मला पै पै जोडून. आमचं स्वयंपाकघर कायम धान्याने भरलेलं असतं. आम्हाला अजून काय हवंय महाराज? हो हो, आमचा व्यापार काम धंदा एकदम व्यवस्थित चालू आहे. आम्ही सगळे खुश आहोत महाराज. चांगली गोष्ट आहे. मंत्रीजी. महाराज तुमचं म्हणणं ऐकून महाराज खरंच प्रसन्न झाले आणि म्हणूनच उद्या शहरातल्या सगळ्या आनंदी लोकांसाठी शाही बगीचा उघडण्यात येईल. तिथे खूप सारे दुर्लभ फळ आणि फुलं आहेत ज्यांना तुम्ही खाऊही शकता आणि पिशवीत भरून घेऊनही जाऊ शकता. शाही बगीचा जो राजाचा सगळ्यात प्रिय आणि खास बगीचा होता, जिथे राजाने देश विदेशातून फळं फुलं मागवून तिथे लावली होती. तुम्ही सगळे बगीच्याचा आनंद घ्या. बगीच्याच्या मागच्या द्वारापाशी महाराज तुम्हा सगळ्यांना भेटतील. अरे वा, किती छान आणि रसाळ फळं आहेत. अद्भुत. अरे हा बगीचा तर दुसऱ्याच कुठल्या तरी जागेचा आहे असं वाटतंय. अरे तुम्ही लोक गप्पा मारण्यातच वेळ घालवा आपला. मी तर चाललो बुवा माझी ही पिशवी भरायला पै पै जोडून. आताशी फक्त अर्धाच बगीचा पाहिलाय आणि पिशवी भरली सुद्धा. अशा सुंदर आणि रसाळ फळं व्यतिरिक्त अजून काय असू शकते इथे बरं? थोडस पुढे जाऊन तर बघा. हा बगीचा आतून इतका विशाल असेल असं वाटलं नव्हतं. सोनेरी फळं, अद्भुत. अरे वा, हिरे मोती जडलेली फुलं. हा बगीचा तर खरंच शाही निघाला. हे सगळं घेऊन गेलो तर मी श्रीमंत बनेन पै पै जोडून. अरे हे सगळं लोक तोडून गेले तर मला काय मिळेल पै पै जोडून? अरे ते बघा महाराज. अरे कुठे गेले? सोनेरी फळं. अरे यांना ठेवायला तर जागाच नाहीये. यांना बाहेर काढतो.
अरे सोड हे माझं आहे. मी घेणार. अरे नाही नाही सोड 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 हे माझं आहे, माझं आहे. हे फळ मला देखील हवं. जर तुमचं मन आणि पिशवी भरली असेल तर आता निघूया. महाराज आपली वाट बघत आहेत दुसऱ्या द्वारापाशी. हो हो चला मंत्रीजी. अजून थोडी फळं घेतली पाहिजे होती. हो अगदी बरोबर. जा जा त्या बाजूला महाराज तुमची वाट बघत आहे. इतका जोरदार प्रवाह याला पार करणार तरी कसा? आणि करणार नाही तर महाराजांपर्यंत कसं काय पोहोचणार आम्ही? अरे तुम्ही पण ना ह्याला असं पार करणार अजून कसं? अरे वाचवा मी डुबतोय. पाणी खूपच खोल आहे. पिशवी सोडून दे, नाहीतर प्रवाहात तू सुद्धा वाहून जाशील. नाही नाही ही पिशवी मी नाही सोडणार. अरे सोडून दे. वाचवा. नाही माझी सोनेरी फळं सगळी मेहनत गेली पाण्यात. घाई करा, महाराज प्रतीक्षा करत आहेत. नदीचा प्रवाह खूप धोकादायक आहे. नाही गेलो तर महाराज नाराज होतील, आणि गेलो तर सोनेरी फळांसोबत आपण सुद्धा पाण्यात बुडून जाऊ. अरे करायचं तरी काय? अरे मूर्खा, हे काय केलंस? सोनेरी फळं पाण्यात सोडून दिलीस. जर त्या तीरावर राजांना भेटायचं असेल तर वाटतं ही पिशवी इथेच सोडावी लागेल. माझी फळं. काय काय विचार केला होता आणि काय झालंय? पाय पाय जोडून. माझी फळं. हाती आलं पण लाभलं मात्र नाही. कालजी माणसं आपण आनंदी आहोत असं सांगत होती. त्यांना सोनेरी फळांच्या हव्यासाने दुःखी झालेलं बघून राजाला वाईट वाटलं. मात्र तिथे एक असा माणूस होता जो आनंदी दिसत होता. त्याला पाहून राजाला आश्चर्य वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. राजाने त्याला स्वतः जवळ बोलवलं. एवढी संपत्ती हातून गेल्याचं तुला दुःख नाही वाटत? दुःख का होईल महाराज? तुम्ही तुमच्या शाही बगीच्यात फिरण्याची संधी आम्हाला दिली. ही तर आनंदाची आणि सन्मानाची बाब आहे. तसंही मी सोनेरी फळं घेतलीच नाही. मी तर पोट भरून रसाळ फळं खाल्ली, आणि त्यातली थोडी फळं माझ्या मुलीसाठी घेतली होती, ज्यांना मी नदीत उडी मारण्याआधी सोडून दिलं. म्हणूनच महाराज, जो समाधानी आहे तोच खऱ्या अर्थाने आनंदी आहे. खूप छान सारंगा. शाबास. इतर लोकांनाही तुझ्याकडून हे शिकलं पाहिजे. आणि हो, हे घे शाही बागेतली स्वादिष्ट फळं तुझ्या मुलीसाठी. धन्यवाद महाराज. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.